नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पौष्टिक असे डिंकाचे लाडू बनवणार आहोत। माझ्या मुलीला खूप गोड आवडतं, मग मी तिला खूपदा लाडू हाच देते। केक, बिस्किट सगळं देण्यापेक्षा, चॉकलेट ते देण्यापेक्षा लाडू हा कधी पण चांगलाच, आणि हा खूप पौष्टिक पण असतो। हाडांना मजबूत करायला खूप मदत करतो। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। एका तवा तापत ठेवलेला, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलंय आणि डिंक टाकलेले आहेत। ते चांगले फुलायला लागलेले आहेत बघा आता। मग ते फुलल्यानंतर आपण एका ताटात काढून ठेवणार आहे थंड करायला। मी लाडूमध्ये गूळ, साखर काही टाकणार नाहीये, बिना साखरेचे आहेत, त्यामुळे हेल्दी पण आहेत। मी मुलीला थोडं कमीच गोड द्यायचा प्रयत्न करत असते, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये टाकणार खारीक, बदाम, काजू टाकणार आहोत आणि थोडा गोडपणा येण्यासाठी खजूर टाकणार आहोत। डिंक आपला छान फुलला आहे, तर आता आपण तो काढून घेऊया, ताटामध्ये थंड करायला ठेवून घेऊया। आणि आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा अजून तूप टाकलेलं आहे आणि खारीक भाजून घेणार आहे। आता सगळी खारीक थोडी लालसर होईपर्यंत चांगली भाजायची आहे, थोडी कडक होते खारीक भाजल्यानंतर। ही थोड्या वेगळ्या पद्धतीने लाडू केलेले आहेत डिंकाचे। खूप जण खोबरं पण टाकतात, खोबरं पण छान लागतं, पण माझ्याकडे नव्हतं सध्या, त्याच्यामुळे मी टाकलेलं नाहीये। आणि गुळाचा पाक करून पण खूप जण बनवतात, ते मला जमत नाही, म्हणून मग मी माझीच पद्धत शोधून काढलेली आहे। आता आपली खारीक पण छान भाजून झाली आहे, ती आपण काढून ठेवू ताटामध्ये थंड व्हायला। आणि आता आपण काजू आणि बदाम एकत्रच भाजणार आहोत। थोडं तूप टाकलेलं आहे अजून 1 चमचा, आणि दोन्ही भाजून घेणार आहोत, लालसर होईपर्यंत छान भाजायचे आहेत। मी ड्रायफ्रूट्सचे लाडू पण बनवले होते, त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवर, तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्याची, तो पण तुम्ही बघा। आता आपण तुपामध्ये खजूर छान मऊ करून घ्यायचं आहे। 1 वाटी खजूर मी घेतलं होतं, ते चांगलं परतून घेतलेलं आहे आता आणि मऊ केलेलं आहे। त्याच्यामधल्या बिया काढून घेतल्या होत्या मी, खारीक मधल्या पण बिया मी सुरुवातीला काढून घेतल्या होत्या आणि तुकडे करून मग परतून घेतलं होतं। आता आपले खजूर पण छान परतून झालेले आहेत। हे पण आता आपण ताटात काढून थंड करायला ठेवूयात। आणि सगळे जिन्नस आपले थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मधून काढून घेणार आहोत। तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा वाटी गूळ टाकू शकता, मिक्सर मधून फिरवतानाच गूळ टाकायचा आहे। आता आपण सगळे जिन्नस मिक्सर मध्ये टाकणार आहे आणि फिरवून घेणार आहे मिक्सर मधून, छान बारीक पावडर करायची आहे। आणि पावडर झाल्यानंतर एका मी भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत सगळे, आणि मग ते मिक्स करून व्यवस्थित त्याचे लाडू वळायला घेतलेले। डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सगळ्याचं प्रमाण लिहून देत आहे। आणि आता आपण एक एक करून सगळे लाडू छान असेच वळून घेऊयात। आणि आपले डिंकाचे लाडू तयार आहेत। जर तुम्हाला पण आवडली असेल माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं बटन पण नक्की दाबा। थँक्यू।